टाळ वाजे मृदुंग वाजे, टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीची विणा, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. लवकरच आषाढी वारी सुरुवात होत आहे आणि अतिशय थाटामाटाने संत जगद्गुरु तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. पंढरीची वारी म्हणजे काय किंवा ही जी प्रथा आहे ती किती वर्षापासून महाराष्ट्रामध्ये चालू आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. पंढरीची वारी म्हणजे जगद्गुरु किंवा जगाचा मायबाप श्री पांडुरंग परमात्म्याची वारी, त्याच्या दर्शनाची ओढ, अगदी 1 महिनाभर तहान भूक विसरून अविरतपणे चालू राहणारा वारकरी आणि जी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, याची डोळा याची देही फक्त पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न करता अविरतपणे चालू राहणे, फक्त जीवाची ओढ, ती म्हणजेच पंढरी, पंढरी आणि पंढरी. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक सगळ्यात मोठा उत्सव आहे, जो वारकरीच नव्हे तर अगदी सामान्य समाजातून हा सण साजरा केला जातो. म्हणजे गावातील प्रत्येक कोपऱ्यातून वारकरी आळंदीमध्ये एकत्र जमतात आणि तिथून चालू होतो तो पायी प्रवास पंढरीला जाण्यासाठी. त्यालाच वारी असं म्हटलं जातं. हा सण म्हणजेच फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. जर तुम्हाला खरंच कुठं फक्त निस्सीम भक्ती जर पाहायची असेल तर ती फक्त आपल्याला वारीमध्येच बघायला मिळते. कारण या ठिकाणी श्रीमंत उच्च नीच जात पात या कशाचीही चिंता न करता त्या ठिकाणी असतो तो फक्त विठ्ठलाचा परमभक्त. आणि यामध्ये अगदी जगाची कशाचीही फिकीर नसलेला तो फक्त वारकरी टाळ आणि मृदुंगाच्या घोषामध्ये फक्त विठ्ठल विठ्ठल आणि माऊली या गजरामध्ये जी भक्ती, जी पंढरपूरच्या दर्शनाची ओढ आहे, जी विठ्ठलाची ओढ आहे, ती प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये दिसून येते. आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभ्या महाराष्ट्रात तल्लीन होऊन पाहतो. म्हणजे याची देही याची डोळा जो स्वर्ग सुख सोहळा पाहायचा असेल तर तो फक्त वारीमध्येच पाहायला मिळतो. प्रस्थान सोहळे पार पडतात. ज्ञानोबा तुकाराम गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या सुद्धा आहेत. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि ही पंढरीची वारी ही हजारो वर्षांपासून अविरतपणे चालू आहे आणि ती असंख्य काळापर्यंत अशीच चालू राहील. ही आहे वारीची परंपरा किंवा मग वारीचं महत्त्व. पंढरीची वारी करी वारकरी, ऊन पावसाची चिंता कोण करी असं म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारीमध्ये सामील होतात आणि पंढरपूरला भेट देतात. वारी म्हणजेच वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जाणारे, त्यालाच वारी म्हणतात किंवा पायी जो प्रवास केला जातो त्यालाच वारी असं म्हटलं जातं. आणि ती जी परंपरा आहे ती आजपर्यंत आपल्या समाजामध्ये प्रत्येक लहान मोठ्या घरातून किंवा मग प्रत्येक संतांकडून आयुष्यामध्ये एक वेळा तरी पंढरीची वारी करण्याची जी आपली संस्कृती आहे ती आजपर्यंत जपली जात आहे. आणि जो वारकऱ्याचा समूह मिळून पंढरपूरला जातो त्याला दिंडी असं म्हटलं जातं. या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना आपल्याला दिसतात. तेव्हा कुठलाही गरीब नसतो, कोणी श्रीमंत नसतो किंवा कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणाची जातपात नाही. तिथे असते फक्त माऊली आणि माऊली. तुम्ही स्त्री असो किंवा पुरुष असो, मोठा असो का लहान असो, त्या ठिकाणी तुमचा भेदभाव कुणीही केला जात नाही. तिथं फक्त आणि फक्त माऊलीच म्हटलं जातं.
तो असतो खरा सोहळा, ती असते निस्सीम भक्ती. तर या वारीला जात असताना लोक पंढरपूरपर्यंत फक्त विठ्ठलाची भक्तिगीते, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये फक्त कीर्तन आणि अभंग जे घेतले जातात, तो जो वारीचा आनंद घेतला जातो तो असतो खरा जगण्यातील आनंद. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूरमध्ये संपणारा एक सामुदायिक पदयात्रा आहे आणि ही आपल्या महाराष्ट्राची एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्याला शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा केली जाते. एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढी आणि कार्तिकी या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्याची जी परंपरा सुरू केली होती त्यालाच वारी असं म्हटलं जातं. आणि ही वारी करण्याची परंपरा साधारणतः 800 वर्षाहून अधिक काळापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे आणि ती पुढे असेच शेकडो वर्ष चालू राहील. मराठी महिन्यात आषाढ शुक्ल एकादशीमध्ये अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गावाखेड्यापासून या आळंदीमध्ये येतात आणि खरा प्रवास सुरू होतो तो आळंदीपासून पायी पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. पंढरपूर वारी ही परंपरा खूप जुनी आहे. ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील देखील पंढरपूरला जायचे. त्याच पद्धतीने तुकाराम महाराजांचे वडील सुद्धा पंढरपूरला वारी करायला जायचे. पायी चालत जाण्याची ही परंपरा जुनी असल्या कारणाने पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती, त्यामुळे लोक पायीच वारीला जायचे आणि तेव्हापासून ही परंपरा रुजू झाली. आणि आजही विठ्ठल भक्तांमध्ये किंवा वारकऱ्यांमध्ये ही वारी करावी किंवा हा स्वर्गाचा सोहळा महत्त्वाचा पुण्याचे काम समजले जाते. आपल्या जन्माचा सार्थ वेळा तरी होईल असं म्हटलं जातं. वारीमध्ये लोक पंढरपूरमध्ये किंवा पंढरपूरपर्यंत चालत जातात तेव्हा विठ्ठलाची भक्तिगीते, टाळ मृदुंग याच्यावरती वारीचा आनंद घेतला जातो. आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या दिंड्या हजारो दिंड्यासह पंढरपूरला येतात. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी या गावातील संत नगरीमध्ये एकत्र येतात. या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात आणि तेथे पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करून गावाची प्रदक्षिणा पूर्ण केली जाते आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी याचा जयघोष सुरू होतो. आणि एकादशीच्या दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा जो सोहळा आहे किंवा दर्शन घेतलं जातं आणि राधा राणीसह मिरवणूक सुद्धा काढली जाते. तर पंढरपूर वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक आपली सांस्कृतिक परंपरा आहे, ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी वारी करायला जातात. ही जी परंपरा आहे, जो वारीचा आनंद आहे, तो 1685 मध्ये तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी आणि वारीच्या परंपरेमध्ये यांनी बदल घडवून आणलेला होता. संत तुकारामाच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले. तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका सुद्धा ठेवल्या आणि तेव्हापासून म्हणजेच इसवी सन 1830 पर्यंत ही परंपरा दरवर्षी अशाच पद्धतीने पाळली गेली. त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम महाराज यांच्यात वेगवेगळे विभाग निर्माण झाले, कारण त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये त्यांनी आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूमधून संत तुकाराम महाराजांची पालखी अशा वेगवेगळ्या पालख्या जाण्याचा निर्णय घेतला आणि ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते. पूर्ण वारीची जी प्रथा आहे ती खूप वर्षापासून आजपर्यंत चालूच आहे आणि या पुढे सुद्धा ती अतिशय आनंदाने आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. तर वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी 4 वाऱ्यांसाठी पंढरपूरला जातात. चैत्र वारी, कार्तिकी वारी, आषाढी वारी आणि माघी वारी. या 4ही वाऱ्यांना यावर्षी सुद्धा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने प्रत्येक संत महात्मे किंवा
सगळ्यात महत्त्वाचा वारीमध्ये मानला जातो तो म्हणजेच वारकरी अतिशय आनंदाने एक महिनाभर आपल्या घराची दाराची कशाचीही चिंता न करता ऊन वारा पाऊस सहन करून हा अतिशय हर्ष उल्हासाने वारीमध्ये सहभागी होतो। तर अशा या वारीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।